जाऊयात मॅच कडे. या स्पर्धेचा रूल आहे, नियम आहे, तुम्हाला एक रिव्ह्यू दिला जाईल, तो देखील फक्त बिमर करिता असेल, रनआउट साठी नसेल आणि पायचीच साठी देखील नसेल, फक्त बिमर करता तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकाल. मॅच कडे आपण जात आहोत. चला सलामी जोडी मैदानात दाखल करा. टीम निंबवली. इथून मॅचला शुभारंभ झालाय. नेक्स्ट मॅच आहे गावदेवी स्पोर्ट्स वारेट विपक्ष धनंजय स्पोर्ट्स चिंचगड, अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला निंबवली टीम, आपण घाई करा. संदीप पाटील थोडीशी घाई करा, कारण वेळेचं उल्लंघन खूप मोठ्या प्रमाणात झालं या ठिकाणी. चार षटकांची मॅच राहील, ही सूचना आपण लक्षात घ्या. मॅचला इथून सुरुवात होते आणि निश्चितपणाने इथून ज्या वेळेला टीम मोसंग बॅटिंग करता येईल त्यावेळेला 2 धावा पॅनल्टीच्या देखील दिल्या जातील, कारण टीम निंबवली संघ खूप उशिरा आलाय आणि त्याचमुळे आयोजन कमिटीच्या माध्यमातून 2 धावांची पॅनल्टी ही त्यांना स्वीकारावी लागणार आहे. तर एक राखीव खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये दाखल करा निंबवली टीम, कारण लाईव्ह टेलिकास्ट मॅच आहेत. प्रत्येक खेळाडूचे अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, त्याकरता एक खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. पहिल्या क्रमांकाचा षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो गोलंदाज करण लानलाय. 4 ओव्हरची मॅच पॉवर प्लेच्या षटकामध्ये करण आलाय. मोस्ट टीमचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण मुरबाड तालुक्यातून हा संघ अगदी वेळेमध्ये या स्पर्धेमध्ये पोहोचला. कल्याण तालुका, यस, कारण अगदी हद्दीवरचे हे गाव आहे आणि तिथून कल्याण तालुका सुरुवात होते आणि तिथून हा संघ अगदी वेळेत आलाय आणि निंबवली संघ तर याच तालुक्यातील आहे. मॅचला इथं सुरुवात होत असताना पहिल्या क्रमांकाचं षटक करण येतात. चला मोस्ट टीम आपण देखील सहकार्य करा, कारण आपण देखील पाहताय गेले 1 ते 1.5 तास मैदान थांबलंय. पहिला बॉल राईट मोर द विकेटने मार्गस्थ होईल. यावेळेला समोरच्या दिशेला ओव्हर पिच होता, लॉंग ऑफला क्लिअर करणारा हा आलाय हाय हँड सम षटकार. पहिल्याच बॉल वरती लगावलाय षटकार. फेकून दिलाय लॉंग ऑफ वरून 6 धावांसाठी. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये बॉल, बॅटची लिडिंग एज आणि एक सोपा झेल पहा तिथे ड्रॉप झालाय. विकेट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. पहिला बॉल वरती षटकार आला होता, त्यानंतर गोलंदाजाने त्याच्या कौशल्याचा वापर जरूर केला, परंतु यष्टीरक्षकाकडून ही चुकी पाहायला मिळाली आणि जीवनदान मिळते या ठिकाणी फलंदाजाला. 6 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. पॉवर प्लेचा षटक आहे. पिबनच्या षटकामध्ये करण गोलंदाजी करतायत.
राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळा समोरच्या दिशेला आमच्या समालोचन कक्षाला स्पर्श करणारा हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आपण पाहतोय. तिथे तिथे फलंदाज अटॅक करतोय, आक्रमकता दाखवतोय आणि आपल्या संघाची धावगती देखील वाढवतोय. 2 षटकार लगावले गेले पॉवर प्लेच्या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 12 धावा. आउट ऑफ बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग. चेंडू क्रमांक 3 चा खेळ संपन्न. पुढचा बॉल करणवरती थोडा का विना परंतु दबाव निर्माण झालाय. स्विच इट केलं यावेळेला बॉलला. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्र खाली आहे. पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना फलंदाज आणि तिथून मात्र 5 धावा संख्या मात्र इथून 2 धावा जरूर मिळतील. तिसऱ्या धावेसाठी आमंत्रित केलं गेलंय आणि इथून 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 3 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. 15 धावा. रिव्हर्स अटॅम्प्ट केला गेला होता, स्विच इट केलं होतं बॉलला आणि 3 धावा इथे अंकित होतील. टीमच्या खात्यामध्ये धावसंख्या धावफलक आपण पाहतोय. धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात 15 धावा. पुढचा बॉल करणचा. विनंती आहे टीम निंबवली संघाला आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये दाखल करा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. ओहो, यावेळेला लाईन प्लेन चांगली आहे. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. ऑफस्टमच्या बाहेर बॉल ठेवला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. चेंडू बॅट मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल ने केली आहे सांगता. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत 15. पॉवर प्लेचा षटक P1चा षटक आहे. करण थोडेसे महागडे ठरतायत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आमदार चषक 2025 चा हा महासंग्राम आपण पाहतोय. अकुट टप्प्याचा बॉल पूल केलाय डीप मिड विकेट क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील तोपर्यंत चेंडू फरार झालाय. 4 धावांसाठी आला शानदार दमदार चौकार. बॉल हाताळला. यावेळेला यशस्वी होतील. रिव्हर्स अटॅम्प्ट केला आणि सक्सेसफुल देखील होतील. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार येतोय.
खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते राजा गुळवीच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती तोच प्रयत्न केला होता, तिथे अपयश आलं, परंतु दुसऱ्या बॉलवरती यशस्वी झाले. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये होता, लॉंग ऑन सीमारच्या पलीकडे बॉलला पाठवून दिलाय. 6 धावांसाठी आलाय षटकार. धावसंख्येचा फरक अगदी झपाट्याने पुढे वाढताना पाहायला मिळतो. 29 विदाउट लॉस. 29 धावा धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग राजा गुळवीकडून पाहायला मिळते. या वेळेला देखील पहा टप्प्याचा बॉल हुक केला, बॅकवर्ड स्क्युअर लेग सीमारच्या पलीकडे बॉल निघून जाईल. 6 धावांसाठी आलाय षटकार. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं जीबी स्पोर्ट्स महापोलीस संघाच्या अरबाज, आसिफ आणि आशिकने केलेली फलंदाजी आणि या मॅच मध्ये राजा गुळवी बरसलाय. पुन्हा एकदा इथून मात्र पाहिलं तर सलगचा हा 3रा षटकार. षटकारांची हॅट्रिक पूर्ण होते या आमदार चषक 2025 मध्ये. मिस्टर राजा गुळवी ऑन फायर. फोर्टी 41 धावा. या 41 धावांपैकी 37 धावा वैयक्तिक राजा गुळवीच्या नावावरती जातील. आउट ऑफ बॅटिंग षटकार चौकारांमध्ये डील केली होत्या. चौकार षटकारांचा पाऊस पाडला जातोय. पुन्हा एकदा यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, बॉल निघून गेलाय आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावा धावफलकावरती 47 आणि 43 धावांवरती राजा गुळवी जाऊन पोहोचलाय. या आमदार चषक 2025 मधलं पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती केलं जाईल का? कारण ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय 47 धावा आणि आतापर्यंत त्यांनी चेंडूचा सामना केलाय. अवघ्या 10 बॉल मध्ये 47 धावा त्यांनी कुठून काढल्यात. 43 धावा त्याच्या नावावरती आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज विजय आणलाय. मात्र पलटवार करावा लागेल मोस्ट टीमला. धावसंख्या रोखायची असतील ते निश्चितपणाने विकेट्स घ्याव्या लागतील. अचूकता राखावी लागेल. विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकर एंड वरती इथून फलंदाज आपल्याला नितीन पाहायला मिळतोय. षटकातला पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल अगदी पाहिलं तर डाव्या स्टीला मिस करतोय. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा रन टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 48 धावा. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर लेग स्टंपला मिस करतोय हा बॉल. पंचदत्ता गवारी सर यांचा वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्रा रन टीमची धावसंख्या 48 अंकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र सन्मानित केलं बॉलला आणि इथून मात्र फलंदाज पायचीत होईल. अगदी मधोमध होता स्टंपच्या आणि इथून मात्र पंचाने लेग फोर स्वरूपामध्ये फलंदाज नितीनला बाद घोषित केलाय. पहिला धक्का, पहिली विकेट टीम निंबवली संघाला. नवीन फलंदाज इथून बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल शुभम. एकंदरीत आपण पाहतोय पहिला विकेट्स गमावलाय निंबवली टीमने. राजा गुळवी 43 धावांवरती बॅटिंग करतात. 10 बॉलचा मात्र त्यांनी सामना केलाय आणि सांघिक धावसंख्या आपण पाहिली तर 48 धावसंख्या धावफलकावरती जोडली आहे.
नितीन स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करत होते आणि तिथून त्यांची विकेट त्यांनी गमावली आहे. नेक्स्ट मॅच धनंजय स्पोर्ट्स चिंचगड विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स वारेट अशी लढत आपल्या भेटीला येईल. इथे दांडी 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 गोल आणखीन एक धक्का टीम निंबवली संघाला. दुसरी विकेट गमावली 48 अंकावरती. वरती थांबवलं जात आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. प्रभाकर अनुभवी खेळाडू आहेत आणि इथून मात्र बॅटिंग करताना पाहतोय आपण त्यांना. मात्र उशिरा का होईना परंतु कमबॅक केलंय गोलंदाज विजयने. पहिला बॉल थोडासा स्वेअर होता परंतु त्यानंतर सलगच्या 2 बॉलवरती 2 महत्वाच्या विकेट्स टिपल्या आणि कुठे का होईना परंतु थोडस इथे थांबवले गेले धावगतीला. बाबा स्पोर्ट्स आयोजित आमदार चषक 2025 एक गाव एक संघ असा फॉर्मॅट आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर आई एकविरा स्पोर्ट पाचापूर संघ इथे क्वालिफायर झाला. आज या मैदानाच्या आतमध्ये कोण आपलं नशीब आजमावणार आणि टॉप 4 मध्ये प्रवेश करणार. आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफीज आहेत जे आपल्याला पुरस्कृत करून दिलेत. सन्माननीय ज्ञानेश्वर भाऊ पष्टे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून या आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. उलटाच होता ऑन साइडला टर्न केला बॉलला इंटू द गॅप खेळत गॅप सिलेक्शन प्रॉपर होतं. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. इथून मात्र संघाचा अर्धशतक पूर्ण झालाय. 52 धाबा धावफलकावरती खूप चांगली बॅटिंग. सन्माननीय महेश भाऊ यांचे देखील शुभ आगमन. आपलं हार्दिक स्वागत या दुपारच्या सत्रामध्ये. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल. ओहो यावेळेला चांगला बॉल आहे. ऑफस्टमच्या बाहेर बॉलला ठेवलंय आणि तिथून डॉट बॉल देखील आलाय. चांगला बॉल डिलिव्हर केला गेलाय. 52 धाबा धावफलकावरती आहेत. चेंडू क्रमांक आतापर्यंत 4 चा खेळ संपन्न झालाय. 2 बॉल शेष आहेत. गोलंदाज विजय चांगली गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल आपल्याला ऑन साइडला फ्लिक केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन दिलंय. एक धाव तर इथे आली आहे. 5व्या क्रमांकाच्या बॉल वरती सिंगल आली आहे. दापोडा बी या संघाचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. यावेळेला समोरच्या बाजूने बॉलला खेळला. स्ट्राईक रोटेट केले. अंतिम बॉल वरती राजा गोवी स्ट्राईक आपल्याकडे ठेवतात. 1च्या सहाय्याने टीमची धावसंख्या 54 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि राजा गोवी जाऊन पोहोचलेत 44 अंकावरती. अर्धशतक झळकवलं जाईल का या स्पर्धेतलं. 11 बॉलचा सामना करत 44 धावा त्याने काढलेत. चला टीम मीटिंग घेऊ नका. मॅच लगेच सुरू करा आणि जसा पहिला डाव संपेल तसा आपण टॉस देखील करणार आहोत. वारेट बनाम चिंचगड. तर चिंचगड संघाचा प्रतिनिधी आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. संदीप पाटील आपण चिंचगड संघाला कॉन्टॅक्ट करा कारण त्यांना आपण दिलेला वेळ तो देखील निघून चाललाय. मोस्ट टीम ज्या वेळेला बॅटिंगला येईल त्यावेळेला 2 धावा पेनल्टीच्या दिल्या जातील निंबवली टीमला. ही सूचना आपण लक्षात घ्या कारण खूप संघ उशिरा आलाय. त्याचमुळे आयोजकांच्या वतीने 2 धावांची पेनल्टी दिली आहे टीम निंबवली संघाला. 54 धावा धावफलकावरती शेवटचा षटक. इथून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल नारायणला इथे गोलंदाजी ट्रॅक वरती आणलाय. त्याच्या समोर सत्व परीक्षा असेल. राजा गोयवी चौकार षटकारांची ज्याने आतिषबाजी केली तो फलंदाज स्ट्रायकर एंड वरती आहे. आतापर्यंत 6 षटकार ज्याने लगवले असा फलंदाज.
खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या बाजूने खेळून काढला. विसप मध्ये बॉल. पहिली धाव तर अगदी वेगात आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतील आणि यशस्वी देखील होतील. या दोन धावेने टीमची धावसंख्या 56. अब तक 56. अगदी विचार केला तर 46 अंकावरती जाऊन पोहोचलाय राजा गुळवी. या स्पर्धेतलं आमदार चषक 2025 मधलं पहिलं अर्धशतक पूर्ण होईल का? ऐतिहासिक कामगिरी या मैदानावरची राजा गुळवी पूर्ण करेल का? राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल समोरच्या दिशेला बॉल उडवलाय आणि या स्पर्धेतलं 2025 आमदार चषक त्यातलं पहिलं अर्धशतक राजा गुळवी यांच्या नावावरती जाईल. मॅन फ्रॉम निंबवली बॅट वरती झालीच पाहिजे. सो वेल प्लेड राजा गुळवी. वारेट संघाचे कर्णधार आणि धनंजय स्पोर्ट चिंचगड संघाचे कर्णधार टॉस साठी त्वरित या. त्यानंतर नेवाडे टीम आपण कुठे असाल तर उपस्थित राहायचं. नेवाडे टीम नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. सचिन येत आहेत. धावसंख्येचा धावफलक आपण पाहिला तर तब्बल धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत 64. 5व्या क्रमांकावरती फलंदाज सचिन दाखल होत आहेत. अजून देखील षटकातले 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बाबा स्पोर्ट्स केळे अगदी छोटस गाव आहे. केळे म्हटलं तर या भिवंडी तालुक्यातील आणि त्याने केलेलं जबरदस्त नियोजन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेटने यावेळेला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. पंचांनी नकार दिला आणि त्यानंतर पंच एक धावी ते कंप्लीट होईल. एक धावी टीमची धावसंख्या 65 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे इनिंग्स मधला. धनंजय स्पोर्ट चिंचगड संघाचे देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. राहुल अहिरे हे देखील उपस्थित होतात. आपलं देखील हार्दिक स्वागत. शेवटचा अंतिम बॉल आणि इथे स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 65 धावा. 66 धावांचं विशाल आव्हान असेल टीम मोस संघासमोर. विद्यमान उपसरपंच अनिश मेंगाल साहेबांना विनंती असेल आपल्या शुभाचे टॉस करायचा आहे. पहिल्या फेरीतील हा सामना आपण पाहतोय. एक बाजूने असेल आई गावदेवी स्पोर्ट्स वारेट आणि त्यांच्या विपक्षामध्ये धनंजय स्पोर्ट्स चिंचगड. हॅलो हॅलो पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण पाहणार आहोत. धनंजय स्पोर्ट्स चिंचगड विरुद्ध आई गावदेवी स्पोर्ट्स वारेट. तर या ठिकाणी आपण टॉस करत आहोत आणि जे मेंगा जे विद्यमान आहेत. नाण्याच्या एक बाजूने आपण पाहतोय बाबा स्पोर्ट्स केळे आणि दुसऱ्या बाजूने आमदार चषक. आमदार चषक इज अ कॉल.
केळे मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावरती जाऊन बसायचं. शुभम, आपण नाणेफेकी जिंकल्या, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. गोलंदाजी करणार आहात धनंजय स्पोर्ट्स. 4 ओव्हरची मॅच आहे. धनंजय स्पोर्ट्स चिंचगड म्हटलं तर वाडा तालुक्यातील एक ताकदवार बलाढ्यशाही संघ आहे आणि सध्याच्या घडीला पाहिलं तर इन्फॉर्म देखील आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्यांनी 100% द्यावा अशी अपेक्षा. त्याचनंतर आज आपल्या टीम मध्ये कोणते कोणते खेळाडू आम्हाला पाहायला मिळतील? गणेश जाधव आहे, दीपेश जाधव आहे, तेजस ठाकरे आहे, श्रवण ठाकरे आहे, नंदू आहे, स्वरूप आहे. पूर्ण 11चे 11 प्लेयर चांगले आहेत. त्याचनंतर आपण अगदी वेळेमध्ये पोहोचलात आणि इथे आल्यानंतर आमदार चषकाचं आयोजन संदीप पाटील यांनी केलेलं नियोजन आपल्याला कसं वाटतंय? गाव छोटं आहे पण वाटत नव्हतं का अशी टुर्नामेंट होईल. चांगलं आयोजन केलंय आणि यापुढे करा. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. तर हे होते शुभम, टीम वारीड संघाचे कर्णधार. तर जाऊयात राहुल अहिरे जे चिंचगड संघाचे कर्णधार आहेत. नाणेफेकी तुम्ही गमावल्या, नाणेफेकी जिंकली असते, काय स्वीकारलं असतं? आम्ही फलंदाजी स्वीकारणार होतो. अर्थात तुमच्या मनासारखा निर्णय आलाय. बॅटिंग करत असताना बॅटिंग पिच आहे. आता चालू असलेल्या सामन्यामध्ये देखील निंबवली टीमने चांगली धावसंख्या उभी केली आहे. आपला प्रयत्न किती धावांपर्यंत असेल? तरी मारायचा प्रयत्न करू. आणि जास्तीत जास्त अपेक्षा आज टीम कडून काय असेल ॲज अ कॅप्टन म्हणून? प्रत्येकाचं 100% द्या बस, जो अपेक्षा करू शकतो. त्याचनंतर शेवटचा प्रश्न आहे, आमदार चषक 2025 बाबा स्पोर्ट्स केळे संघाने केलेलं आयोजन आपल्याला कसं वाटतंय? सुंदर आहे. आम्ही दरवर्षी खूप सुंदर आयोजन आहे केलं आणि आम्हाला खूप सुंदर आहे. धन्यवाद राहुल अहिरे. तर दोन्ही टीम्सला देऊयात शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून रिपोर्ट होत आहे गावदेवी स्पोर्ट्स वारेट ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. तर जाऊयात आपण इथून दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिल्या डावामध्ये पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग राहिली टीम निंबवली संघाची. तब्बल धावा उभ्या केलेत 65 आणि 66 धावांचं विशाल आव्हान ठेवलं गेलंय मोस्ट टीम समोर. नेक्स्ट मॅच, बिगेस्ट मॅच, अगदी फायटिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. धनंजय स्पोर्ट्स चिंचगड विपक्ष टीम आई गावदेवी स्पोर्ट्स वारेट, भिवंडी तालुक्यातील नामवंत संघ. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय वाडा तालुक्यातील बलाढ्यशाही संघ अर्थात चिंचगडचा संघ. आमने सामने या मॅच नंतर आपल्याला पाहायला मिळतील. तर यानंतर मी एक सूचना करतोय, चिंचगड संघाचे कर्णधार आणि त्याचनंतर वारेट संघाचे कर्णधार आपण आयोजकाशी संपर्क साधायचा आहे. वारेट संघाचे कर्णधार आणि त्याचनंतर चिंचगड संघाचे कर्णधार आपण आयोजकाशी कॉन्टॅक्ट करा.
धावसंख्येचा फळक आपण पाहतो. धावा धावफळकार ते जोडल्या गेल्यात. 8 धावा पहिल्या क्रमांकाचं षटक इथे मात्र कंप्लीट झालं. 66 आणि 2 धावा आपण इथे पॅनल्टीच्या देखील ऍड करत आहोत. म्हणजे अर्थातच धावसंख्या असेल 10 या अंकावरती. षटक क्रमांक 2 ला इथून सुरुवात होत्या. विजयाकरिता इथून चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये धावा काढायचा आहे 56. एक आव्हान मोठा आहे. तर प्रत्येक बॉल वरती अटॅकिंग क्रिकेट दाखवावं लागेल. स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन विजय आहे. दुसऱ्या बाजूने बॅट्समन नारायणला आपण पाहतोय. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि तब्बल 56 धावांची आवश्यकता. 66 धावांचं विशाल आव्हान ठेवलं होतं टीम निंबवली संघाने. पहिल्या डावामध्ये खूप चांगली बॅटिंग राहिली. 52 धावांची बहारदार खेळी साकारली राजा गुळवी. भिवंडी तालुक्यातील एक टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं मोठं नाव आणि त्याने खूप सुरेख फलंदाजी करत आपल्या टीमला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं होतं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल मार्गस्थ होईल. जबरदस्त बॉल. गुडले स्पॉट वरती हा चेंडू पिच झाला. बॉल जसा पिच झाला त्यानंतर अतिरिक्त गती देखील पाहायला मिळाली. टप्पा जसा डिलिव्हर केला आणि लेंथ खूप चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. ऑफस्टमच्या बाहेर बॉल ठेवला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज अपयशी ठरतायत. चेंडू बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलने सुरुवात करत असताना गोलंदाज पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचं होतं. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले देखील होते पॉइंट रिझन मध्ये. तिथे झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर सिंगल कंप्लीट. परंतु सिंगल डबलने काही एक फरक पडणार नाहीये कारण रिक्वायर्ड रन रेट हा टार्गेट चेस करताना खूप महत्वाचा असतो आणि हा रिक्वायर्ड रन रेट कुठेतरी मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय. त्यामुळे ते अतिशय फलंदाजी करावी लागेल. चौकार षटकार खेचावे लागतील. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. धावा धावफळकर ते जोडल्या गेलेत 11 धावा. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये होता. ओव्हर पिच होता. स्टँड इन डिलिव्हर. बॉलला फेकून दिलाय आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी आलाय षटकार. इथून मात्र पाहिलं तर अशा पद्धतीची फलंदाजी करावी लागेल. इथून थोडासा कान मंत्र दिला जातोय गोलंदाजाला. टीम निंबवली संघाला देखील ठाऊक आहे कारण ही स्पर्धा जर आपल्याला जिंकायची आहे तर इथे चांगला क्रिकेट दाखवावा लागेल. षटकार आल्यानंतर तिथपर्यंत आपण राजा गुळवीला पोहोचताना पाहिलं. 6 धावांनी टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली आहे. 17 धावा धावफळकावरती. चेंडू क्रमांक 3 चा खेळ संपन्न झाला आणि 3 बॉल मध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च करतोय गोलंदाज. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्रायकर एंड वरती बॅट्समन नारायण पाहायला मिळतील. चांगला स्ट्रोक त्यांनी खेचलाय. अशा पद्धतीची बॅटिंग त्यांना करावी लागेल. ऑफस्टमच्या बाहेर बॉल ठेवला. आउट ऑफ दी ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा झालाय. एक्स्ट्रा रन टीमची धावसंख्या 18 या अंकावरती. टीम नेवाडे संघाचं या ठिकाणी शुभागमन झालंय. बाबा स्पोर्ट्स केळेच्या वतीनं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. नेवाडे टीम आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. 18 धावा धावफळकावरती आहेत. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा प्रहार चढवलाय. इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न केलाय. एकदा तर इथे मात्र आली आहे आणि चांगली फेकी पहा. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सरळ फेकी आहे आणि ज्या वेळेला तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं त्यावेळेला तुमची गोलंदाजी चांगली होते आणि ते चित्र इथे मात्र पाहायला मिळालं. 1 धावेने टीमची धावसंख्या 19 या अंकावरती. नेक्स्ट मॅच धनंजय स्पोर्ट्स चिंचगड विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स वारेट. अकुट टप्प्याचा बॉल. बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू लॉंग स्टॉपला निघून जाईल. जिथून नशिबाची साथ मिळेल ती मोस संघाला. चेंडू निघून गेलाय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली आहे. 23 धावा धावफळकावरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने अंतिम बॉल. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी. टप्पा जसा पडला तसा खालती स्थिरावला आणि इथून डॉट बॉलची सांगता आले. फलंदाज शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होते.
चांगला बॉल, चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय बिनगडी बाद 23. आता या मॅच मध्ये उरलेत 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा काढायचे आहेत 43 धावा. 12 बॉल आणि 43 धावांचे इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला धनंजय स्पोर्ट चिंचगड संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र इथून सामना जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 43 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल ओव्हर द विकेटने खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला बॉलला खेळून काढलाय. विसेप मध्ये हा बॉल आहे. चांगलं क्षेत्ररक्षक जरूर पोहोचले चेंडूपर्यंत आणि त्याचनंतर 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्यात. या 2 नवीन टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे 25 धावा. समोरच्या दिशेला बॉल खेळा. विसेप म्हटलं तर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मधली सेफ जागा जिथे फलंदाज अगदी सेफ मानले जातात त्या क्षेत्रामध्ये हा बॉल खेळला. परंतु आउटफील्ड थोडंसं त्या ठिकाणी स्लो होतं. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले आणि त्याचनंतर 2 धावा अंकित. धावा धावफलकावरती जोडल्या गेले तर 2च्या साह्याने 25 धावा. यावेळेला फुलटॉस होता. गली रिजन मधून चेंडू फरार झालाय. आउटफील्ड फास्ट आहे आणि इथून मात्र पाहायचे 2 धावा तर जरूर अंकित केलेत. या 2 नवीन टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 27 धावा. पहिल्या बॉल वरती 2 धावा. दुसऱ्या बॉल वरती 2 धावा. सांघिक धावसंख्या 27 अंकावरती आहे. पुढचा बॉल यावेळेला मात्र आउट ऑफ दी पिच अर्थात खेळपट्टीच्या बाहेरचा बॉल हाताळला गेलाय. पंचांचा नोचा इशारा झालाय. येणारा बॉल फ्रीडचा असेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते 28 धावा धावफलकावरती. इथून मोठा स्ट्रोक आला तर निश्चितपणाने विजयाच्या आशा पल्लवित होतील. त्या फ्रीडच्या बॉल वरती मोठा फटका येणं अत्यावश्यक आहे. चांगला बॉल आहे. गुड लेंथ वरती हा बॉल हाताळला गेला. गती प्राप्त झाली आणि गतीला बीट झाला. आडव्या बॅटने ऑनसेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज अपयशी ठरतात. 29 धावा 28 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चालू असलेला सामना एक बाजूने मोस संघ त्यांच्या विपक्षामध्ये टीम निंबवली अशी लढत आपण पाहतोय. आईला मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पाहायचं 1 धाव अंकित होती. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचते. 29 धावा धावफलकावरती सिंगल वरती भर दिला जातो. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेटने मार्गस्थ होईल. खोलवर टप्प्याचा बॉल होता. खोदून काढलाय काउ कॉर्नर क्षेत्राकडे आणि तिथून मात्र फलंदाज बाद होतील. झेल टिपला गेलाय. आणखी पहिला धक्का टीम मोस संघाला. विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेत. जितू आणखीन एक चांगला बॉल इथे हाताळला गेलाय. चांगला बॉल मार्गस्थ केला गेलाय. धावसंख्येचा फरक आपण पाहतो. धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा.
द विकेटने पहिला बॉल इथून मार्गस्थ केला जाईल. पहा हाफ ट्रॅकर बॉल होता, जबरदस्त बॉल कट केलाय, बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार. चार धावांनी टीमची धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. मॅच बॉल मैदानात दाखल झालेला आहे, मात्र या फटक्याला कुठेतरी उशीर झालाय. सुरुवातीपासून अटॅकिंग क्रिकेट खेळायचं होतं, परंतु थोडीशी खडतर प्रवास आपण पाहिला. तर मॅच बॉल मैदानात दाखल देखील झालाय. पहिल्याच बॉल वरती हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला लेटकट केलं गेला आणि चौकार प्राप्त केलाय फलंदाजानं. हा बॉल हा देखील आहे, इथे मात्र थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. डॉट बॉल इथून मात्र समाप्त झालाय. धावसंख्येचा फरक आपण पाहतोय 33 धावा धावफलकावरती. या अगोदर जीव्ही स्पोर्ट्स महापोली टीमने 4 षटकांमध्ये 78 धावा उभ्या केल्या होत्या आणि या षटकामध्ये या सामन्यामध्ये पाहिलं तर 65 धावा उभ्या केल्या होत्या टीम निंबवली संघाने. बॅटिंग पेच्या फलंदाजांना उत्तमरित्या साथ देते. अगुड टप्प्याचा बॉल हुक केला, बॅकवर्ड स्क्युअरला इकडे चेंडू निघून जाईल. एक टप्पा करे सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी आलाय चौकार. चार धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. 37 धावा. यावेळेला स्टॅम्प स्ट्रोक नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होईल. एक धाव घेतली गेली. एक धावांनी टीमची धावसंख्या 38 या अंकावरती. जवळजवळ हा सामना आपल्याला निंबवली संघाच्या बाजूने वळताना पाहायला मिळतो. 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय, 2 बॉलचा खेळ शेष आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेला चांगला बॉल, दर्जेदार बॉल. डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. या मॅच मधला अंतिम बॉल शिल्लक आहे. या मॅच वरती विजय प्रस्थापित करत असताना टीम निंबवली आणि अखेरकार विजय प्राप्त केलाय निंबवली टीम. वेल प्लेट टीम निंबवली अँड हार्ड लक टीम मोस. तर जाऊयात प्लेअर ऑफ द मॅच या अवॉर्डकडे, ज्यानं या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती केलं. 15 बॉल आणि 52 धावांची बहारदार खेळी ज्याने केली, 54 धावांची खेळी ज्याने साकारली, असा प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर राजा गुळवी ठरताय तिथे सामनावीर. आणि विनंती असेल राजा गुळवी यांना की आपण व्यासपीठावरती यायचं.